बाळांनो, पुढला ग्राफ जो आहे 2 नंबरचा तो कशा पद्धतीनं सोडवायचा व्यवस्थित लक्ष ठेवा. इक्वेशन दिलेलं आहे. हा चार्ट पहिल्यांदा मी तुम्हाला सोडवून देतो. पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन x मायनस 3y इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू किंमत घेऊया, म्हणजे वायला बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकूया. वायला टाकण्याऐवजी एक्सला टाकलं तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. शंका निरसन करा पटपट. एक्सचा सहगुणक 1 आहे. जर समजा वायला टाकलं असतं, जर हा शब्द घेतलेला आहे, जर समजा 3y इज इक्वल टू वजा x अधिक 1, चिन्ह बदलली, 3y चिन्ह बदलली, x वजा 1 y बरोबर x वजा 1 ला छेद 3. अपूर्णांकात किंमत काढायला लागते. म्हणजेच काय तर एक्सची किंमत ठेवायची, कॅल्क्युलेशन करायचं, त्याला 3 ने भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे वेळ लागला. आणि जर समजा आपण 1 घेतलं, x बरोबर काय होणार, 3y अधिक 1. इथं पटपट किमती आपल्याला होतात. इथं अपूर्णांक आला का नाही, जास्तीत जास्त अपूर्णांकाच्या नादाला लागायचं नाही बाळांनो. बरोबर 3 गुणिले y, y ची किंमत भरायची बाळांनो 1. 3 एके 3 अधिक 1 बरोबर x बरोबर 4 आलं का बघा. ओके, ही किंमत बरोबर आली. 2 नंबर x बरोबर 3y अधिक 1. 3 गुणिले y, y ची किंमत किती घ्यायची 2. 3 दुनी 6 अधिक 1 बरोबर 7. चुकून बाळांनो तुम्ही आता या अलीकडे किंमत पुसतोय, परीक्षेला चुकून काय होईल सांगतोय का, y ची किंमत घ्यायच्या ऐवजी तुम्ही x ची घ्यायची, गणित चुकलं. तुम्ही y च्या ठिकाणी y ची किंमत भरली पाहिजे. 3 दुनी वजा 6 अधिक 1 बरोबर वजा 5. आलेल्या किमती बरोबर आहेत. आता पलीकडं इक्वेशन लिहून घ्या. 2y अधिक 4 बरोबर 0. आता y बरोबर पक्षांतर करायचं आहे. बरोबर हे अधिक आहे, त्याचं काय झालं, वजा 3x वजा 4. सर्वांची चिन्ह बदलली. 2y बरोबर 3x अधिक 4. सर्वांची चिन्ह बदलली आणि y बरोबर 3x अधिक 4 ला छेद 2. नंबर 1. आता काही विद्यार्थी म्हणतील सर x ची किंमत का काढली नाही. x ची किंमत जर काढायला लागलो आपण बाळांनो तर छेदात 3 येणार आहे. 3 आणि 7 छेदात आलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त विचार करा. जर घेतलं तर वर कॅल्क्युलेशन करून त्याला 3 आणि 7 ने भाग घ्यायला पाहिजे. 3 किंवा 7 न. 3 घेतलं तर 3 ने भाग घ्यायला पाहिजे. मग वरच्या संख्या आपल्याला बदलाव्या लागतात का, तर कॅल्क्युलेशन करून आपल्याला 3 ने भाग घ्यायला पाहिजे. आता 2 जर घेतलं, 2 न तुम्ही x ची किंमत कोणत्याही घेऊ शकता. फक्त चार्टमध्ये काय करायचं, 8 पेक्षा मोठ्या संख्या आल्या नाही पाहिजेत. जास्तीत जास्त 7 चालेल, 8 9 घेऊ नका, कारण त्या ग्राफ पेपरच्या थोडंसं कडला किंमत जाते. आपली पट्टी काही वेळेला लहान असते, मग तिथपर्यंत आपली पट्टी पोचत नाही, लाईन निघत नाही. ओके, जास्तीत जास्त 2 घ्या. आता 1 नंबरला काय केलंय बघा, 3 गुणिले x, x ची किंमत किती घेतली 0 अधिक 4 छेद 2. 0 गुणिले कोणती संख्या 0 असते म्हणजे काहीच नाही. 4 छेद 2 2. उत्तर बरोबर आहे. दोन नंबरची किंमत y बरोबर 3x अधिक 4 छेद 2 बरोबर 3 गुणिले x, x ची किंमत किती आहे 1 अधिक 4 ही 4 छेद 2.
3 एके 3 अधिक 4, 4 आणि 3 702 बरोबर 3.5. वायची किंमत 3.5 उत्तर बरोबर. वाय बरोबर 3x अधिक 4/2 3 गुणिले एक्स. एक्सची किंमत आता किती घ्यायची आहे 2 अधिक 4/2 3 दुनी 6 अधिक 4/2 6 4 10/2 म्हणजे किती आलं 5. वायची किंमत 5. म्हणजे दिलेला चार्ट अति व्यवस्थित आलेला आहे, अतिशय व्यवस्थित, म्हणजे चुकलेला नाही. आता ग्राफ पेपर काढताना काय करायचं, आता काळजीपूर्वक लक्ष ठेवा. ग्राफ पेपर मी तयार केलाय. 4 आणि 1 एक्स ॲक्सिसवर पलीकडच्या बाजूला 4 आणि वाय ॲक्सिसवर अधिक 1 म्हटलं की वर यायचं, वजा असतं तर खाली जायचं. ओके. 4 1. दुसरा पॉइंट काय दिलाय 7 2. 7 म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडेच गेलं पाहिजे, वजा 7 असतं तर अलीकडे आलो असतो. आता अधिक 7 वरनं अधिक 2 आहे वर, वजा 5 वजा 2. आता वजा 5 वजा 2 म्हणजे एक्स ॲक्सिस वर पलीकडे अधिक 0 वजा अलीकडं, मग वजा 5 सांगितले आणि वजा 2. वजा 2 म्हटलं की खाली 2 बरोबर वजा 2. मग 1 2 3 पॉईंटमधून जाणारी लाईन काढली आणि त्याचं इक्वेशन कोणतं आलं x वजा 3y बरोबर 1. x वजा 3y बरोबर 1. आता पलीकडचा पॉईंट 0 2. आता 0 म्हटलं की बरोबर मध्ये जाऊन बसलो. 2 अधिक 2 असेल तर वर जायचं, वजा 2 असतं तर खाली आलो असतो. मग अधिक 2 इथं पॉईंट आला. नंतरचा पॉईंट काय आहे 1 3.5. 1 3.5 म्हणजे 3च्या वर अर्धा, 4 आणि 3च्या मध्ये 3.5. 1 2 पॉईंट मिळालं. 2 5 2 अधिक 5 वर आणि ह्या पॉईंटमधून जाणारी रेषा काढली, त्याला इक्वेशन काय दिलं 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. हे इक्वेशन दिलं. मग आता आपलं उत्तर काय आलं तर त्या दोन रेषा एकमेकींना जिथं छेदतात, स्पर्श होतात, इंटरसेक्ट होतात, तिथं त्याला बाळांनो गोल केला आणि त्याचं उत्तर x बरोबर वजा 2 आणि y बरोबर किती येणार वजा 1. x बरोबर वजा 2 आणि y इज इक्वल टू -1 is the solution of the given linear equation.